नमस्कार. माय मराठी नक्षत्र समूहाच्या अध्यक्षा, सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री, निवेदिका प्राचार्य विजयाताई मारोतकर यांच्या लॉकडाऊन या कथासंग्रहाचे आज 15 ऑगस्ट 2020ला प्रकाशन होत आहे. याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे, कारण कोविड-19मुळे सारं जग भयग्रस्त असताना, आपण सारे लॉकडाऊन झालेलो असताना अनेक विचारांनी ग्रासलो होतो. अशातच एखाद्या साहित्यिकाच्या सृजनशील लेखणीतून एखादी साहित्यकृती जन्माला यावी व ती दुष्काळातील सुबत्ता ठरावी. विजयाताईंसारखी सृजनशील लेखिका आपल्या कथांमध्ये लॉकडाऊनच्या या काळालाच लॉकडाऊन करते आणि ही गोष्ट आम्हाला मराठी साहित्याला नक्कीच विस्मयकारी आहे. आणि म्हणूनच त्यांच्यावर आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने अक्षरशः शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे. त्यात प्रामुख्याने नागपूरच्या सुप्रसिद्ध लेखिका विजयाताई ब्राह्मणकर या आपल्या शुभेच्छांमध्ये चौफेर लेखन करणारी, सामाजिक भान असलेली लेखिका म्हणून त्यांचा गौरव करत आहेत. निसर्गप्रेमी सृजनशील लेखक प्राध्यापक BN चौधरी सर जळगावहून शुभेच्छा देत आहेत आणि ते तर या कथासंग्रहाला संकटातील सोनं हे नामाभिधान देत आहेत. रत्ना नांगरे चौधरी वर्ध्याहून या आपल्या शुभेच्छांमध्ये विजयाताईंना राजगुरू ही उपाधी देऊन सन्मानित करत आहेत. डॉक्टर वीणा राऊत नागपूरहून OBC महिला साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून विजयाताईंचा गौरव करत आहे. श्रीमान गोपाल कडूकर संचालक विदर्भ वतन न्यूज पोर्टल हेही विजयाताईंना अगदी भरभरून शुभेच्छा देत आहेत. आणि एवढंच नव्हे तर त्यासोबतच विदर्भ वतन या वृत्तपत्रामध्ये प्राध्यापक प्रभाकर तांडेकर सर लिखित विजयाताई मारोतकर एक चिंतन हा लेख प्रकाशित करत आहेत. अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देऊन आमचा आनंद शतगुणित केलेला आहे. आणि खरंच समाजासाठी लढणाऱ्या, न्याय मिळवून देणाऱ्या, अबला नाहीस सबला आहेस ही शिकवण देणाऱ्या, रिक्तांची झोळी भरून टाकणाऱ्या या विजयाताईस माय मराठी परिवाराच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देते, कारण आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस हा एक मंगलमय उत्सव व्हावा, त्यांच्या कीर्तीचा सुगंध दाही दिशा दरवळावा हीच प्रभुचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार. मी विजय ब्राह्मणकर. विजया मारोतकर साहित्य क्षेत्रातील एक आदरानं घेतलं जाणारं नाव. अनेक कथा, कविता, लेख त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांची कविता म्हणजे एक लेखच असतो, एक कथाच असते. पोरी जरा जपून ह्या त्यांच्या मुलींना जपून राहण्याचा आणि त्यांना उपदेश करणारा एक आगळा वेगळा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी त्यांनी उभा महाराष्ट्र पालथा घातलेला आहे आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त गर्दी होते आणि प्रतिसाद मिळतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्यांचं वैयक्तिक जीवनातील चढ उतार आणि साहित्य क्षेत्रातील चढता आलेख याची मी साक्षीदार आहे. वेगवेगळ्या विषयांवर लेखन करणे, सतत करणे आणि चांगलं करणे हे काम त्या मनापासून करतात. त्या उत्तम लेखिका आहेत, उत्तम संघटक आहेत आणि मुख्य म्हणजे एक उत्तम आणि आदर्श आई आहे. अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करणे ही त्यांची आणखीन एक ओळख. लॉकडाऊनच्या काळात काय करावे हा प्रश्न लोकांना पडलेला होता. वेळ जात नाही अशाही तक्रारी कानी येत होत्या. कोरोनामुळे जनता भयभीत झालेली, वातावरण खराब असल्याने घराबाहेर निघणंही मुश्किल. पण जे घराच्या ओढीने म्हणजे स्वतःच्या घराच्या ओढीने जे घराबाहेर पडले त्यांना काय काय संकटांना सामोरं जावं लागलं हे आपण TV वर बघत होतो
वर्तमानपत्रांमध्ये वाचत होतो. वाईट वाटत होते. अशी परिस्थिती कुणावर येईल असं स्वप्नातही कधी वाटलेलं नव्हतं. पण जे होतं ते भयानक होतं. ते बघून काहींनी हळहळ व्यक्त केली. पण ती हळहळ, ते प्रसंग जीवाला लागणं विजया मारोतकरांनी शब्दबद्ध केलं. लोकांच्या व्यथा वेदना त्यांनी शब्दात बांधल्या. त्यांच्या कथा तयार झाल्या आणि लॉकडाऊनच्या काळातला लॉकडाऊन हा कथासंग्रह जन्माला आला. 15 ऑगस्टला लॉकडाऊनचा प्रकाशन समारंभ होतो आहे. मला वाटतं लेखिकेचा जन्मदिवस येतोच. म्हणजे अनेक दृष्टीने तो दिवस अतिशय मोलाचा आहे. लॉकडाऊन हा कथासंग्रह एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल यात शंका नाही. विजया मारोतकर ह्या एक संवेदनशील लेखिका. समाजातील उणिवा, मुलांचे मुलींचे प्रश्न, विशेषतः स्त्रियांचे प्रश्न घेऊन त्या लिखाण करतात. कथा, कविता, कादंबरीद्वारे त्या मग त्यातून व्यक्त होतात. समस्यांचं निराकरण करतात. नुसताच प्रयत्न करत नाही तर त्यात समस्यांना भिडतात. या कथासंग्रहात एकूण 23 कथा आहेत. कथासंग्रह वाचनीय आहे. परिस्थितीचं खरं दर्शन कथांमधून घडतं. खरं तर आपणही या घटनांचे साक्षीदार आहोत हे वाचताना जाणवत राहते. परंतु कुठलीही घटना, प्रसंग शब्दात पकडणे सर्वांनाच जमत नाही. विजया मारोतकरांना ते मात्र चांगले जमले आहे. चला तर एका संवेदनशील लेखिकेच्या लॉकडाऊनचं स्वागत करूया आणि आपल्या लॉक झालेल्या संवेदनांना खुलं करूया. विजया, तुझ्या लॉकडाऊनला आणि तुला शुभेच्छा देते. पुढील लेखन प्रवासासाठीही खूप खूप शुभेच्छा. मला इथे 2 मिनटं बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक DN चौधरी. आज मला विजयाताई मारोतकर यांच्याकडनं असं समजलं की त्यांचा लॉकडाऊन हा कथासंग्रह 15 ऑगस्ट रोजी प्रकाशित होत आहे. त्याबद्दल मी विजयाताईंना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. विजयाताई म्हणजे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम असं व्यक्तिमत्व आहे. साहित्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यांचे आतापर्यंत 8 कथासंग्रह, कविता संग्रह प्रकाशित झालेले असून पुरी जरा जपून या विषयावर ते संपूर्ण महाराष्ट्रभर प्रबोधनाचा कार्यक्रम करत आहे. त्यांच्या या वाणीतून नवीन पिढीला समाजामध्ये संस्कार कसे जपावे याचं शिक्षण मिळत आहे. त्याला लोकांचा प्रचंड असा प्रतिसादही मिळत आहे. या निमित्ताने त्यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतला होता. ज्याप्रमाणे एखादी कठीण परिस्थिती निर्माण होते, सामान्य माणूस त्यातून गांगरून जातो, परंतु जे कलावंत असतात, ज्यांच्याकडे काहीतरी करण्याची उर्मी असते, असे माणसं संकटाला न घाबरता संकटाचं सोनं करतात. तसं या लॉकडाऊन आपत्तीमध्ये आपत्तीला आपत्ती न मानता त्यांनी आपत्तीचं इष्टापत्ती करून टाकली आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांनी जवळजवळ 25 कथा लिहिल्या. त्यातील 23 कथांचा हा कथासंग्रह या ठिकाणी प्रकाशित होतो आहे. आणि त्यांचं भाग्य असं की या कथासंग्रहाच्या प्रकाशनासाठी अनाथांची माता म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा सिंधुताई सपकाळ यांच्या शुभ हस्ते ते प्रकाशित होत आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान शिक्षण क्षेत्रातील जे अतिशय तज्ज्ञ असे माजी शिक्षण संचालक गोविंदरावजी नांदेडे साहेब यांच्या हस्ते, यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला नमस्कार. मी डॉक्टर रत्ना चौधरी, नगरे, वर्धा. माय मराठी नक्षत्र समूह नागपूर आयोजित प्रकाशन सोहळ्याला शुभेच्छा देताना अतिशय आनंद होतोय. आज प्राध्यापक आचार्य विजया मारोतकर यांच्या लॉकडाऊन या कथासंग्रह प्रकाशनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर गोविंद नांदेडे साहेब, माजी संचालक शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य व आदरणीय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच आयोजक पदाधिकारी मान्यवर व इतर अतिथी मान्यवर, ज्यांच्या नावातच विजय आहे, प्रत्येक कार्यात विजयश्री होऊन पुढे पुढे जायचं, प्रत्येक क्षणांचा उपयोग सत्कार्यात लावून ताई साहित्यातून समाज प्रबोधनाचं कार्य कळकळीने तळमळीने करीत असतात. त्यांची आतापर्यंत 33 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
साहित्याच्या प्रत्येक पैलूतून कोहिनूर हिऱ्यासारखी सगळीकडे ताईंची कीर्ती पसरली आहे. याचा अभिमान आहेच आम्हास व आश्चर्य पण. आश्चर्य यासाठी की वाणिज्य विषय शिकवणाऱ्या ताई मानव जीवनातील भावभावनांचं अचूक टिपण करून अनेक समस्यांचं निराकरण करतात, गुंता सोडवतात. प्रबोधनातून संजीवनी बुटीसारखा समाजमंत्र, या मंत्राचा प्रत्येक मुलींनी अंगीकारायचे सूत्र आणि त्या आपल्या भाष्यातून नेहमी सतत देत असतात. त्यांच्या लेखनात वास्तवातील धग आणि वास्तव भान हे घटक उदाहरणासह संदर्भासह असतात, म्हणून त्यांचं लेखन कळतं आणि उमगतं देखील. नुसतंच उमगत नाही तर ते चिरंतर विचार करायला भाग पाडतं. त्यांच्या लेखनातून मला अनुभूतीस आलेलं वैशिष्ट्य म्हणजे वाचकांचे आत्मबल वाढवणे. आत्मबल वाढवणे हे साहित्याचे उच्चस्थानी असलेले सोपान वाचकांपर्यंत नेण्याचं कसब आपल्या सरळ सुबोध लेखनशैलीतून त्या हृदयापर्यंत पोचवतात. आजूबाजूचे घडणारे प्रसंग, परिस्थितीजन्य घडणाऱ्या घटना, सर्वसमावेशक लेखनातून अनेक प्रश्नांना त्या वाचा फोडतात. निशब्द होतो आपण त्यांच्या या समाजबान आरेखित लेखन वाचताना. पोरी जरा जपून हा विषय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात व इतर राज्यातही उद्बोधन कार्य करीत वावरणाऱ्या त्या एकमेव आहेत. स्वतःला मुलगी नाही, पण मुलींच्या अंतरंगातील व बाह्यरंगातील भावभावनांचं, त्यातून निर्माण होणाऱ्या संकटांची उदाहरणे देऊन त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर मार्गदर्शन करण्याचे कार्य करून खऱ्या अर्थानं त्या लाखो मुलींच्या आई झालेल्या आहेत. महिलांसाठी व मुलींसाठी साहित्याच्या माध्यमातून त्यांचा कार्याचा आलेख हा उंचवणारा आहे, म्हणून त्या माझ्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या राजदूत ठरतात. या लॉकडाऊनच्या काळात देखील त्या स्वस्थ बसलेल्या नाहीत. या संवेदनशील काळात त्या क्षणभरहीरित्या नाहीत. अनेक कार्यक्रम, उद्बोधन, व्याख्यानं, स्तंभलेखन आणि हा कथासंग्रह अशी अनेक कार्ये त्यांची सुरू आहेत. ही जागतिक समस्या आणि समस्येचा सगळीकडे पेटलेला दाह, त्या दाहकतेची दखल आपल्या कथासंग्रहातून त्यांनी प्रत्यक्ष जीवन व्यवहारासारखे वाटणारे सजीव संवाद, वास्तवलेप, अनुकूल भाषा, आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्या, ह्या सर्व भयावह स्थितीचं रेखांकन करून समाजातील प्रचंड प्रमाणात होणारी उलथापालथ याकडे लक्ष वेधून सूक्ष्म लेखनातून भाकितामध्ये जाणवतील अशा प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या कार्याचा आलेख 3-4 मिनिटात सामावणारा निश्चितच नाही. त्या आलेखाची देखील एक भव्य कृती निर्माण व्हायला हवी. ती कृती पुढील पिढीसाठी प्रेरक व ऊर्जा निर्मित करणारी असेल. या कामनेसह आजच्या प्रकाशन सोहळ्याला व लॉकडाऊन या कथासंग्रहाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. मात्र आई बाबा शिक्षक रागावलेत, तेव्हा नको बसू रुसून, वळणावरचे धोके सांभाळ ग पोरी जरा जपून, सांभाळ ग पोरी जरा जपून. अशी पोरी जरा जपून फेम असणारी सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, कादंबरीकार, वैचारिक लेखन करणारी विचारवंत, अशा 33 पुस्तकांची धनी असणारी समाजसेविका, पहिल्या राष्ट्रीय ओबीसी महिला साहित्य संमेलनाची अध्यक्ष, माझी हृदयसखी विजया मारोतकर. हिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मंगलकामना. खरंच विजया, तुझ्या कार्यक्षमतेच्या व उत्साहाच्या आड तुझे वय कधीच येत नाही. सतत काम करण्याची ऊर्जा तुझ्यात असते. ज्याला आपल्या अस्तित्वाचं आणि असण्याचं भान असतं ना, त्याला जगण्याचा खरा आनंद गवसतो. मग तो कोरोना काळ असो की लॉकडाऊनचा. तू मात्र आपल्या लेखणीद्वारे शब्द प्रसूती करून स्वअवलोकनातून समाजातील व्यथावेदनांना शब्दबद्ध केले लॉकडाऊन कथासंग्रहात. अशा 23 कथांची एकमेव लेखिका असणारी विजयाताईंच्या लॉकडाऊन या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा माय मराठी नक्षत्र समूह नागपूर अंतर्गत सर्व सुपरिचित असणाऱ्या अनाथांची माय आदरणीय सिंधुताई सपकाळ यांचे हस्ते ऑनलाईन
आज स्वातंत्र्यदिनी नव्हे तर विजयाताईंच्या वाढदिवशी दुपारी 1 वाजता प्रकाशित होतो आहे. ही आनंदाची पर्वणीच आहे. तद्वतच माजी संचालक शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सन्माननीय डॉक्टर गोविंद नांदेडे सर या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तरी सर्व साहित्य रसिक प्रेमींना नम्रपणे आवाहन करते, आपण सर्वांनी या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित राहावे. पुनश्च एकदा विजया, तुझ्या जीवनात हास्याचा गुलकंद सदा राहावा आणि प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आनंदाचा व निरोगी असावा अशी पुनश्च तुझ्यासाठी मंगल कामना करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. मी संपादक गोपाल गडोकर. सर्व साहित्यिक रसिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मान्य विजयाताई मारोतकर यांच्या लॉकडाऊन या पुस्तकाला सुद्धा मनस्वी शुभेच्छा देतो. कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये मानवी जीवनावर झालेले परिणाम त्यांचे चिंतन मनन करून मॅडमनी पुस्तकरूपी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व महाराष्ट्राला सर्वश्रुत सर्व परिचित असं व्यक्तिमत्व मागील अनेक वर्षापासून पोरी जरा जपून या संवेदनशील विषयावर त्यांचं कार्य सुरू आहे. जवळपास 250 प्रयोग सर्व महाराष्ट्रभर झालेले आहेत. अखिल भारतीय ओबीसी महिला संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मानसुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. ही आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. स्वातंत्र्य दिन आणि त्यांचा जन्मदिवस हा दुग्धशर्करा योग आहे. त्यांना जन्मदिनाच्या सुद्धा मी शुभेच्छा देतो व त्यांच्या लॉकडाऊन या पुस्तकाला परत एकदा शुभेच्छा देऊन शुभेच्छा चिंतितो. धन्यवाद.